त्या मंदिरापासून झालं नियोजन दुसऱ्या मंदिरापाशी जायचं, नंदेश्वरला जायचं. म्हणलं काय आलो मंदिरापाशी, मोबाईल काय आत नेऊ देत नव्हती म्हातारा, पण काय आतलं दर्शन काय घेतलं, दर्शन घेतलं की मी आलो बाहेर. आम्ही फिरायला गेलो आणि कुठं घोळ झाला नाही, असं काही झालंच नाही. गणेश भाऊला फोन आला की घरच्यांचा काय घरी काय प्रॉब्लेम झालाय म्हणून, मग काय जावं म्हणलं तुम्ही, आणि आम्ही म्हणलं जायचं मोर आता. गणेश भाऊ सोडला आम्हाला जायचं म्हणलं आता आम्ही एसटीने निघालो. मग काय तत्न राहिलं होतं बालाजी 200 किलोमीटर राहिले म्हणलं म्हणलं आता कशाला निमत माघार जायचं, म्हणलं जायचंच काय असेल ते असेल. बघू सर 200 किलोमीटर कसं पार केलं एसटीनं काय कळालं बी नाही हो. शेवटी आलो बालाजीत आल्यावर वर जायचं होतं घाटावर म्हणजे वर मंदिर आहे ना, मंदिरापाशी जायचं होतं. त्या एसटीत उतरलो आणि ह्या एसटीत बसलो. वर जाण्यासाठी एसटी वेगळी असते ना, वर जाण्यासाठी बॅगा समजा चेक करून जाते ती, काय वर प्लास्टिक काय वर नेऊ देत नाही ती म्हणताना बॅगा समजा चेक केल्या आमच्या. पण असं आपल्याला रूट आहे वर जाण्यासाठी. बोल समजा 14 किलोमीटर होतं, 14 किलोमीटर वर जायचं होतं आपल्याला. वर बी आलो ओके मध्ये जायचं म्हणलं आता जाऊन जरा नाश्ता काहीतरी करायचं बघा. नाश्त्याला घेतला दालच्या राईस खाल्ला बिल्ला आणि समजा जायचं म्हणलं आता मंदिराकडे दर्शन करायला. फ्री दर्शनसाठी लय टायमिंग लागतं, 24 तास लागतात म्हणले, लाईनीत लय उशीर थांबा. आम्हाला वाटलं आता पळत जायचं म्हणलं, जाऊन दर्शन घ्यायचं. काय बघतोय तर काय एका हॉलमध्ये 11:30 पोचलो होतो तर सोडलं 4:30. त्या हॉलच्या मोहर काय मोबाईल काय नेऊ देत होते म्हणतात, मोबाईल जमा केला इथं मोहर दर्शनला गेलो. दर्शन समजा ओके मध्ये केलं ना, आलो बाहेर तर जाऊन बघतोय तर काय बॅगा समजा घेतल्या आणि म्हणलं जाऊन आता लॉकर मध्ये जरा ठेवायचं म्हणलं समजा सामान. लॉकर मध्ये समजा ठेवलं चला म्हणलं जायचं आता केस कापाय म्हणल्यावर टक्कलच करायचं, काय विषयच नाही. टक्क बिक्कल समजा ओके मध्ये केला आणि जाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. 5व्या ब्लॉग साठी लाईक फॉलो तेवढं करून जावं आपल्या भावाला.